विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचे स्क्वेअर. 1 ते 25 संख्येपर्यंत तुम्हाला स्क्वेअर म्हणजे काय वर्गपाठ पाहिजे. 1 ते 25 पर्यंत जर वर्गपाठ असतील तर तुम्ही काय करू शकता, 75 पर्यंत, 25 ते 75 पर्यंत तुम्ही 26 ते 75 पर्यंत वर्ग तुम्ही काढू शकता. 26 पासून 75 पर्यंत सोपी आणि एकदम सरळ ट्रिक आहे ती तुम्हाला आता मी थोडक्यात समजून सांगतो. लक्ष द्या. कसं, इकडं 26 आणि इकडं अप टू 75, 26 ते 75 मध्ये बेस आपल्याला पकडायचा आहे 50. 50चा वर्ग तर सगळे सांगू शकता तुम्ही. 50चा वर्ग कुणाला माहित नाही असं आहे का? सोप्यात सोपं आहे. 5 5 25 असलेले 2 शून्य डबल करायचे. फक्त शून्य जर लास्टला असेल तर संख्येचा काय करतो आपण, गुणाकारामध्ये डबल करतो जेवढ्या वेळेस आपल्याला करायचं तेवढ्या वेळेस. तर त्यामुळेच इथं काय केलं आहे आपण, डबल केलाय. आता डबल केलाय म्हणजे काय केले, 2 शून्य एका ठिकाणी, 2 शून्य, 5 5 25 आणि हे 2 शून्य, त्याचा झाला स्क्वेअर. कशाचा? या 50चा स्क्वेअर किती येते, 2500. मग हे आपला झाला बेस. हे काय झाला आपला बेस. ह्या बेसला अनुसरून आपल्याला काय करायचंय, तुम्हाला जर वर्ग 50 पेक्षा खाली 49, 48, 47, 46 अप टू 26 ते पार 26 पर्यंत काढायचा जर असेल तर तुम्हाला काय करायचंय, मायनस करायचं. आणि अप टू 75 75 पर्यंत, 50 पासून 75 पर्यंत करायचंय तर प्लस करायचंय. तर काय प्लस करायचंय म्हणजे आता लक्षात घ्या. बघा, तुम्हाला 49चा वर्ग काढायचा आहे. 49चा स्क्वेअर आपल्याला लगेच सांगता येईल का? नाही. पण 50चा जसा आपण लवकर सांगू शकतो तसा 49चा सांगता येते का आपल्याला? नाही. तर मग त्यासाठी काय करायचंय, 50 मधून तुम्हाला सांगितलं होतं की मायनस करायचंय. आता इथं इक्वल्स टू बेस पकडायचा आपल्याला 2 डिजिटचा. हे 2 डिजिटच्या जागेवर आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आणि हे इकडं जर कॅरी ऑन आला तर कॅरी ऑन घ्यायचा. आता बघा, 49 50 पेक्षा किती न कमी, 1 न 1 चा वर्ग करायचा आणि लास्ट 2 डिजिटला लिहायचा डबल अंकीमध्ये आपल्याला. 1 चा वर्ग किती येते, 1. आणि किती न कमी आहे, 1 न कमी आहे. तर काय करायचं आपल्याला, 25 बेस आहे, 25 डबल 0. मग हे 2 डिजिट इथं घ्यायचे, ह्या 25 मधून 1 कमी करायचं, 24 राहिले. मग इथे लिहून टाकायचा 24. किती आला, 24 म्हणजे 2401. 2401 इज द स्क्वेअर ऑफ 49. सोपं आहे का? आणखी तुम्हाला एक्झाम्पल देतो. तुम्हाला काढायचा आहे 48चा. तुम्हाला काढायचा आहे 48चा. 48चा इतक्या लवकर काढू शकतो का आपण? नाही. 48चा वर्ग काढायचा आहे. काय करायचं तुम्हाला, 48चा वर्ग एकदम सोपी ट्रिक आहे. त्याच पद्धतीनं किती ना कमी आहे, 2 न. तर आपल्याला 2 डिजिट मध्ये करायचा आहे, 2 चा वर्ग लिहून टाकायचा आहे. किती आहे 2 चा वर्ग, 2 चा वर्ग आहे 4. आणि किती न कमी आहे, 2 न. तर 25 मधून 2 मायनस करायचे, 23. 25 मधून 2 मायनस का केले आपण, आपला बेस 25 आहे म्हणून हे 2 डिजिट इथं 2 डिजिट लिहून टाकले आणि हे बेस 25 आहे म्हणून 25 मधून. आता तुम्हाला कितीचा काढायचा आहे, डायरेक्ट 47. ठीक आहे, 47चा करू आपण. 47 47 स्क्वेअर आर सांगता येईल आता तुम्हाला एक्झाम्पल नुसार. किती न कमी, 3 न. तर काय करायचं, लास्ट 2 डिजिटला विजय 6 नाही. 3 चा वर्ग किती, जेवढं आहे त्याचा वर्ग करायचा. किती न कमी, 3 न. तर 3 चा वर्ग, 3 चा वर्ग किती, 9. तर तुम्हाला काय इथं लिहायचंय, 09. आता हे किती न कमी, 3 न. तर 25 मधून काय करायचं, 3 कमी करायची. किती येणार इथं, 22. झालं सोपी. 22 09 हे वर्ग आहे 47चा. हे असं नाही की काही लिहायला लागलोय आणि काही चाललंय. ही सोपी पद्धत आहे. गुणाकार करण्यापेक्षा ही पद्धत सोपी आहे. तुम्ही जर लक्षात धरले. आता तुम्हाला डायरेक्ट 41चा वर्ग करायचा आहे. आपण उदाहरण घेतो. 41 चा स्क्वेअर, 41चा वर्ग किती येईल मग,
सांगू शकता किती न कमी आहे 9 न कमी आहे मग 9 चा 81 लास्ट 2 डिजिट 81 बघा उलटायची गरज नाही तर तुम्हाला त्यामुळे दिलेलं आहे 9 चा वर्ग किती 81 किती न कमी आहे 9 न कमी आहे तर 25 मधून 9 काढायची 16 81 16 81 इथं 81 लिहिला आणि इथं 16 16 स्क्वेअर ऑफ द 41 इज 1681 1641 ट्रिक येते का हळूहळू थोडी थोडी लक्षात येईल का आपण काय करायला आता बघा 39 चा काढायचा आहे आता 39 चा काढायचा तुम्हाला 39 चा स्क्वेअर ऑफ द 39 इज कोण सांगू शकते पटकन 81 नाही 81 कसं आहे 11 आहे 11 चा स्क्वेअर किती येते 121 121 ऍज इट इज लिहून टाकायचे राहिलेला 1 कॅरी करायचा कशामध्ये कॅरी करायचा बघा 11 कमी करायचे तुम्हाला तर ते 11 मध्ये 1 टाकला तर किती होतात ते 12 तसं नाही करायचं तर काय करायचं डायरेक्ट ह्याच्यातून 11 कमी करायचे किती राहिले 14 25 मधून 11 कमी करायचे ना जेवढे आहे त्याचे आणि त्या 14 मध्ये कॅरी झालेला 1 मिसळायचा 15 म्हणजे 10 झालं बरोबर आहे इकडलं लक्षात आलं सेम इकडचं पण काय आहे सेम करायचं आपल्याला तर कसं करणार आहे इकडचं पण सेम इकडचं पण सांगता येईल तुम्हाला बघा लक्ष द्या ठीक आहे आता बघा इकडं आता 51 चा स्क्वेअर करायचा तुम्हाला कशाचा 51 चा स्क्वेअर करायचा किती न प्लस 1 न 1 चा स्क्वेअर किती 1 चा स्क्वेअर 1 0 1 किती ते 0 1 किती न जास्त 50 पेक्षा 51 किती न जास्त 1 न जास्त किती ना 1 न तर 25 मध्ये 1 मिसळायचा किती झाले 26 2601 is the square of 51 आता बघा तुम्हाला परत 52 चा करायचा आहे 52 चा 52 चा स्क्वेअर करायचा तुम्हाला 52 चा स्क्वेअर सांगता येईल आता मग प्लस करायचं आपल्याला 52 किती न प्लस 2 न प्लस आपल्याला किती करायचं त्याच्यामध्ये 2 चा स्क्वेअर किती येईल 0 4 किती न प्लस 2 न तर 27 मायनस बरोबर आहे तुझं 23 बरोबर आहे मायनस नाही प्लस करायचंय किती न 2 न प्लस 52 किती न प्लस 50 पेक्षा 2 न प्लस तर इथं 25 मध्ये 2 प्लस करायचे 25 मध्ये किती प्लस करायचे 2 तर इथं किती येईल 27 27 दिस इज द स्क्वेअर ऑफ 52 40 कुठं काढलास तू 46 हा कुठे आपण इथं 46 चा काढलाय का नाही काढला हा 46 चा काढायचा आहे का 46 चा स्क्वेअर आता काय करायचं 4 न कमी 50 पेक्षा किती न कमी 4 न तर 4 चा वर्ग किती 16 किती न कमी 25 पेक्षा 21 जास्त लोड नाही घ्यायचा 21 200 100 2116 बरोबर आहे जाऊ दे चुकत असते ठीक आहे किती 2116 परत इकडे तुम्हाला 54 चा आपण जसा 46 चा करून बघितला होता आता 53 चा राहू दे आपण डायरेक्ट 54 चा घेऊ इथं 54 चा स्क्वेअर
किती येणार आहे 54 चा स्क्वेअर 4 न पुढे तर 16 चा करायचा बरोबर आहे लक्षात येत आणि के 16 शाबास 29 25 मध्ये 4 मिसळायचे येले हळूहळू लक्षात येईल हा ठीक आहे लास्टला लिहून घ्या हे काय मोडणार नाही मी जरी सांगता येत नसेल कितीचा 4 चा हे बघा इथे 4 चा लिहिलेला आहे कोणत्या याचा काढायचा असेल आपल्याला तर तेवढा इथं त्याच्यासाठीच लिहून ठेवलेलं आहे बघा आणखी तुम्हाला आता तुम्ही सांगा तुमच्या मनावर 50 ते 75 मधला कोणता स्क्वेअर काढायचा 73 73 चा स्क्वेअर मला सांगा कितीने प्लस 23 ना प्लस तिथं 73 आहे 24 ना कसं प्लस होईल 23 चा स्क्वेअर 529 29 लास्टला लिहून टाका 2 डिजिट आहे ना आपलं 29 लास्टला लिहून टाका 5 कॅरी ऑन लक्षात ठेवायचा फक्त 5 ते 500 चा किती ना जास्त 23 ना जास्त मग हे 23 कशात मिसळायचे तेव्हाच्या 25 मध्ये 25 प्लस 23 सांगा पटकन 48 बरोबर आहे 48 प्लस कॅरी ऑनचा 5 हा 48 आणि 5 शाबास बोलू नका हे यार व्हिडिओ चालू आहे बोलू नका आता कितीचा काढायचा तू सांग ते वेळ आहे तू सांग कितीचा काढायचा 74 नाही तिच्या मनावर तुला कितीचा काढायचा 50 च्या पुढे सांग नाही काढायचा मग बोलायचं नाही 74 चा स्क्वेअर किती 576 आपल्याला काय पाहिजे 74 चा काढताना 576 गरजेचे आहेत कसे 24 आपल्याला 24 चा स्क्वेअर करायचा आहे 24 चा किती बघा इकडे किती 24 चा 576 ऍज इट इज सॉरी पिन सुटला 76 ऍज इट इज लिहून घ्या कॅरी ऑन किती झाले 5 25 प्लस 24 49 प्लस कॅरी ऑन चे 5 54 शाबास 54 76 किती सोपं वेळच घालायचं काम नाही तुम्ही कोणताही सांगा पटकन 75 ते 50 च्या मधला सांगा कोणता आहे तू सांग 63 पटकन आकडा लक्षात ठेवा आता तुम्हाला जे सांगायचं आहे ते मी विचारणार आहे 13 ना जास्त 13 चा स्क्वेअर बघा 169 लास्टला लिहून टाका एक कॅरी ऑन 13 ना जास्त 25 प्लस 13 किती 38 प्लस 1 किती झाले 39 शाबास ना सांग 50 ते 75 मधला कोणता स्क्वेअर काढायचा अरे वर्ग काढायचा आहे वर्ग काढायला ना आपण 61 चा वर्ग हा लक्ष दे इकडे 61 चा वर्ग किती ना जास्त 50 पेक्षा 61 11 ना 121 तर 21 ऍज इट इज लिहून टाकायचे एक कॅरी ऑन लक्षात ठेवायचा 11 ना जास्त 25 मध्ये 11 मिसळे 36 कॅरी ऑनचा एक 37 3721 स्क्वेअर किती झाला 61 चा सांगा आता तू 50 ते 75 च्या मधला कोणता काढायचा तुला स्क्वेअर हा कोणता आहे मधला 25 57 बघ आता 57 चा तुला जर काढायला सांगितलं 57 चा तर काय करत बसशील तू कॅल्क्युलेशन वगैरे कॅल्क्युलेशन करायचेच नाही आपल्याला स्पर्धा परीक्षेत उतरायचे तर ही ट्रिक खूप महत्वाची पटकन करण्यासाठी तुम्हाला बघा 57 चा स्क्वेअर 49 किती ना जास्त 25 पेक्षा 7 ना जास्त 25 प्लस 7 32 49 आलं लक्षात घ्या लिहून
सांगता